संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 68। हे बघूया। भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग, ऐसी उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म। देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी। यावरून असे लक्षात येते की खोट्या त्यागातून खरी भक्ती साधत नाही। जो माणूस धर्माच्या नावाखाली अधर्म करतो त्याचा मार्ग चुकलेला असतो। खोटी प्रतिष्ठा आणि स्वार्थाने भरलेली भीड टाकून खरी भक्ती आणि सत्याचा स्वीकार करावा। भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग। संत तुकाराम महाराज इथे जीवनातील विरोधाभास दाखवतात। काही लोक भोग बळवून त्याग करण्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात ते भोगालाच आसक्त असतात। त्यागाचा देखावा करणाऱ्या माणसाच्या जीवनात भोग कधीच अधिक वाढत जातात। उदाहरणार्थ बघा, काही लोक मोठ्या संपत्तीचा उपभोग घेतात आणि तरीही ते स्वतःला संन्यासी म्हणवतात। जे लोक धर्माच्या नावाखाली उपवास करतात पण मनात स्वार्थ बाळगतात त्यांचा हा त्याग व्यर्थ ठरतो। नंबर 2, ऐसे उपराटे वर्म धर्मांगीच अधर्म। धर्माच्या नावाखाली जर अधर्म केला गेला तर तो खरा धर्म नाही। खोट्या साधूचे किंवा ढोंगी धार्मिकतेचे हे मोठे उदाहरण आहे। माणूस जर केवळ समाजाला दाखवण्यासाठी धर्माचे पालन करत असेल तर तो अधर्म करतो। उदाहरणार्थ बघा, काही लोक बाहेरून साधू म्हणून वागत असतात पण त्यांचे मन लोभ मोह आणि स्वार्थाने भरलेले असते। ज्यांना घर साधुत्व माहीत नाही ते धर्माच्या नावाखाली लोकांना फसवतात। नंबर 3, देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प। जेव्हा माणूस खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार वागत असतो, जेव्हा तो देवापासून दूर जातो। जर मनाचा संकल्पच खोटा असेल तर त्यातून साधना नाही तर पापच जन्माला येते। उदाहरण बघा, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा कर्मकांड आणि ढोंग करणारे लोक यांचे उदाहरण आहे। असे लोक स्वतःलाच फसवतात आणि इतरांनाही चुकीच्या मार्गावर नेतात। नंबर 4, तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी। संत तुकाराम महाराज म्हणतात की खोटी प्रतिष्ठा आणि दिखाव्यासाठी धर्म पाळणारा माणूस स्वार्थी असतो। त्याचे मन फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असते। खरा भक्त कोणताही स्वार्थ न ठेवता ईश्वराची भक्ती करतो। उदाहरण बघा, काही लोक फक्त समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धार्मिक कार्य करतात। खरा भक्त मात्र कोणतीही दिखावा न करता श्रद्धेने देवाची सेवा करतो। या अभंगावरून आपल्याला असं मुख्य शिकवण मिळते की खोट्या त्यागाने काहीही साध्य होत नाही, त्याऐवजी खरी भक्ती महत्त्वाची। नंबर 2, धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्या लोकांपासून सावध राहा। नंबर 3, स्वार्थ लोभ आणि दिखावा बाजूला ठेवून खऱ्या श्रद्धेने भक्ती करा। नंबर 4, धर्माचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करणाऱ्यांचा मार्ग चुकीचा असतो। खोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका, सत्याने भक्ती करा आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सोपा करा। तर रामकृष्ण हरी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। धन्यवाद।